थांब ना 2 मिनिटं. सर कॅमेरा समोर नका येऊ. तुम्ही मला सांगा, मी आई साहेबांकडे चाललेलो ना. मी आई साहेब काय आता आपली मयुरी जर बघितलं तर आपल्या घरी आहे, काय काय वाद झालेला होता हगवणे कुटुंबियाशी, काय नेमकं झालं होतं? म्हणजे कसं हगवणे कुटुंबाने माझ्या मुलीला बी त्रास दिलेला आहे. म्हणजे शशांक हगवणे, करिश्मा हगवणे, लता हगवणे यांनी मुलीला माझ्या त्रास दिला. पण माझ्या मुलीने ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस मला सांगण्यात आलेलं आहे, फोन करून सांगायची की मला त्रास देतात, इथं मारहाण करतात. माझ्या मुलीने मला सांगितले. त्याच पावली मी लगेच जाऊन त्यांच्याशी बोलणं केलं. 2-3 वेळा आमची त्यांची बैठक झाली होती. मिटवण्याचा प्रयत्न बी केला आम्ही. तिला समजून सांगितलं की बाई जाऊ दे जाऊ दे, असंच असतं. थोड्या दिवस सहन केलं तिने, पण सहन करण्याची एक क्षमता असती, त्या क्षमतेच्या पलीकडे गेल्यावरती नाही सहन झालं. त्यांनी मारहाण केली तिला. मग आम्ही जाऊन तक्रार केली तिथं. तक्रार संध्याकाळी आम्ही काहीतरी 9, 9:15च्या दरम्यान गेलो चौकीला. तर तिथं काही त्यांनी लगेच तक्रार, तिथं लेडीज हे होत्या, पोलीस अधिकारी होत्या लेडीज, त्यांनी काही आमची तक्रार लगेच घेतली नाहीये. कमीत कमी 1:30 ते 1:45च्या दरम्यान तक्रार घेतली तिची. तोपर्यंत आम्हाला तसंच बसून ठेवलं तिथं. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. कोण नेमकं त्रास द्यायचा, एवढा त्रास का दिला जात होता मयुरीला? म्हणजे ही हगवणं घरातली मोठी सून राहिलेली आहे, कधी ती आपल्या घरी आलेली आहे, म्हणजे तुमच्याकडे आई वडिलांकडे कधी आली ही? तसं म्हणजे तिचं लग्न झालं की 6 महिने त्याच्या संग व्यवस्थित वागले ते लोक. नंतर करिश्मा हगवणे, मेन म्हणजे करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे हे जास्त तिला त्रास देत होते. तिच्या मिस्टरांचं काही नाहीये ह्याच्यामध्ये. तिच्या मिस्टरांची कायम तिला साथ होती, अजूनही तिला साथच आहे. आत्ता ती माझ्याकडं 14 जानेवारीपासून तिच्या मिस्टरांनी आणून ठेवली आहे माझ्याकडं. ते येत जात आहे माझ्याकडं, कारण तिच्या मिस्टरांचा ह्याच्यात काहीच विरोध नाहीये. सासू सासऱ्यांचा काय नेमका त्रास होता? आता जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणेवर अत्याचार झाला, त्याच्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं, या संदर्भात कधी बोलणं होत होतं? घरी येऊन सांगत होत्या? हिच्या बाबतीत जे घडत होतं ते आम्हाला ती सांगत होती, वारंवार सांगत होती की मम्मी असं असं होतंय. काय नेमकं होत होतं? कारण करिश्मा हगवणे तिला त्रास द्यायची, शशांक हगवणे त्रास द्यायचा. सासूबाई थोड्या दिवस चांगल्या वागवल्या, पण मुलीचं ऐकून त्या सुद्धा तिच्या विरोधात जायला लागल्या. आणि सासरेही तिला बोलायला लागले. कारण कसं, आता तिला वडील नाहीये, तिचा भाऊ आणि मी, आम्ही 3 जणच आहे. मोठा भाऊ देखील, म्हणजे अर्थात या हगवणे कुटुंबियातली जी मोठी सून आहे मयुरी हगवणे, तिचा सक्का भाऊ आहे आपल्यासोबत.